नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सरोजने अद्वैतला सांगितलेलं असतं की आपल्या कोल्हापूरचे जे आमदार साहेब आहे त्यांच्या मुलीच्या दागिन्यांची आपल्याला ऑर्डर भेटली आहे. त्यामुळे अद्वैत खूप खुश झालेला असतो. सरोज म्हणते की आता तुला लगेच कामाला लागावं लागेल. काय अरेंजमेंट करायची आणि कशा डिझाईन्स ठेवायच्या ही सगळी तुझी जबाबदारी आहे. अद्वैत म्हणतो की ठीक आहे आई, मी माझ्या लेवलवर सगळं काही सॉल्व करेल. त्यानंतर अद्वैत ऑफिसला निघालेला असतो. जाता जाता तो कलाशी बोलणं करतो. कलाला तो म्हणतो की हे बघ, आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे ही ऑर्डर आपल्याला व्यवस्थितच पार पाडून द्यावी लागेल, कारण ह्या ऑर्डरवर आपल्या बाकीच्या ऑर्डर डिपेंड आहेत. मी आता ऑफिसला चाललोय, पण तू एक काम कर, तुझी सगळी कामं आवरल्यानंतर ज्या वेडिंग डिझाईन आहेत त्या पहिल्यांदा रेडी करून ठेव, म्हणजे सॅम्पल डिझाईन्स काढून ठेव. मग मी घरी आल्यानंतर त्यातली एखादी सिलेक्ट करेल. कला म्हणते की चालेल. मग अद्वैत तिथून ऑफिसला निघून गेलेला असतो. मग सरोज जागेवर न उठते. कला आणि अंजू जेव्हा किचनमध्ये असतात त्यावेळी सरोज म्हणते की घरातली सगळी कामं ही व्यवस्थितच व्हायला पाहिजे. घरातल्या कुठल्याही कामामध्ये मला कामचुकारपणा नको आहे. आणि हो, डिझाईनचं कामसुद्धा महत्त्वाचंच आहे. डिझाईनसुद्धा अगदी प्रॉपरच झाल्या पाहिजे, कारण खूप मोठी डील आहे, यामध्ये सुद्धा टंगळमंगळ करता येणार नाही. सरोज कलाला म्हणते की हे बघ, तुला जर डिझाईन करण्यासाठी जर शांत जागा हवी असेल तर मी त्याची अरेंजमेंट तुला करून देते. तू तिथे बसून डिझाईन काढत जा. किंवा मग एक काम कर, आपली जी गेस्ट रूम आहे तिथे तू जा आणि गेस्ट रूममध्ये डिझाईन्स काढत बस. तिथे तुला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. चालेल का तुला? तेव्हा कला म्हणते की चालेल सरोज मॅडम, मी माझे 110% देऊन मी हे काम पूर्ण करेल. आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो की सरोजने आज हक्काने कलाला काम सांगितलेलं असतं आणि तिच्याशी नीट बोलणंही केलेलं असतं. एवढंच काय, तर तिला डिझाईन काढण्यासाठी खोलीची अरेंजमेंटसुद्धा तिने करून दिलेली असते. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. आबा मनात विचार करतात की सरोजला कामाचं खूप महत्त्व आहे आणि सरोजला कामाचं महत्त्व तर आहे म्हणून तर एवढ्या आपुलकीने आज ती कलासोबत बोलतीये. कलाने घरात शांतपणे काम करावं म्हणून कलाला तिने वेगळी जागासुद्धा दिली आहे. खरंच खूप मोठी गोष्ट ही. सरोज अंजूला म्हणते की अंजू, माझा ब्रेकफास्ट मला माझ्या रूममध्ये आणून दे. सरोज आता तिच्या रूममध्ये निघून जाते आणि मग सरोजच्या मागोमाग आता रोहिणी देखील सरोजच्या रूममध्ये आलेली असते. तर आबा मात्र देवी आईला प्रार्थना करत असतात की देवी आई, तुझी कृपा अशीच सदैव आमच्या घरावर असू देत. काय मंडळी, अजून व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो, कसली वाट बघताय? लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण शेवटी तुम्हालाही माहिती आहे की तुमचं व्हिडिओला लाईक करणं हे आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. धन्यवाद. सरोजच्या रूममध्ये येऊन रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, तुझ्या या खेळामध्ये तू एक एक चाल वेगळीच करायला लागली आहेस का? म्हणजे डायरेक्टली उंटाची तिरपी चाल केली आणि कला ट्रॅप. त्यावर सरोज विचारते की का, असं का वाटते तुला? रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, तुला काय वाटलं की तू जे काही करतीये ते मला कळत नाही का? अगं, मला सगळं काही कळतं. मला माहिती आहे ना तुझं प्लॅनिंग काय आहे. या सगळ्या डीलच्या मागे तुझं एक स्वतःचं प्लॅनिंग लपलंय. ते म्हणजे तू या डिझाईनचं काम कला आणि अद्वैतवर सोपवलं तर ऑफिसमध्ये अद्वैत बिझी होईल आणि घरी आल्यावर कला बिझी होईल. म्हणजे त्या दोघांनाही एकमेकांशी बोलण्यासाठी वेळच मिळणार नाही. आता त्या दोघांमधलं अंतर वाढत गेलं. आता ते दोघं एकमेकांशी बोललेच नाही तर त्या दोघांना एकमेकांची अटॅचमेंट होणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या दोघांतलं अंतर वाढत जाईल. पर्यायाने ते दोघंही एकमेकांना सोडून जातील. खरंच नाईस आयडिया हा सरोज वहिनी. मला तर तुझी ही आयडिया खूप पटली आहे आणि तुझं प्लॅनिंग पण जबरदस्त आहे. सरोज रोहिणीकडे बघून हसते आणि तिच्या कामाला लागते. रोहिणी मनात विचार करत असते की आता सरोज वहिनी एक वेगळी खेळी खेळणार आणि मी मात्र एक वेगळी खेळी खेळणार. काय आहे ना कला, खरे तू जर हे बिझनेस डील क्रॅक केलं तर तुझी डायरेक्ट बिझनेसमध्ये एंट्री होईल. हां, तुला जरी असं वाटत असेल तरी सुद्धा तसं होणार नाही, कारण मी इथे बसली आहे ना, मी असं होऊच देणार नाही. आता तुझं हे डील कसं पूर्ण होणार नाही हे तर मी बघेलच. तर इकडे कला कामं करत असते. त्यावेळी अंजू तिथे येते आणि म्हणते की अहो कलाताई, तुम्ही हे का करताय? त्यावर कला म्हणते की अगं राहू देत ग, आणि सरोज मॅडमला तू नाश्ता दिला ना? त्यावर अंजू म्हणते की हो. मग अंजू तिथून निघून जाते. मागे संगीता उभी असते आणि संगीता हसत असते. त्यावर कला म्हणते की काय ग आई, काय झालंय, अशी का हसतीयस तू? संगीता कलाला म्हणते की खले, अगं बघितलंस ना, आज सरोज मॅडम तुझ्याशी किती चांगलं बोलल्या.
कला म्हणते की हो गाई, आज त्या माझ्याशी किती चांगलं वागल्या, किती चांगलं बोलल्या. मला कामामध्ये वेळ मिळावा, मला कामामध्ये डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांनी माझी सोय दुसरीकडे केली. आज खऱ्या अर्थाने मला खूप स्पेशल वाटलं. संगीता म्हणते की कले, बघितलं, ज्या गोष्टीची तू वाट बघत होती आज ती गोष्ट झाली की नाही. अगं प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. एखाद्या गोष्टीला वेळ दिला की ती गोष्ट बरोबर पूर्ण होते. बघ, सरोज मॅडमचा राग सुद्धा हळूहळू कमी होईल ग. आता फक्त तू त्यांनी दिलेलं काम फक्त वेळेवर पूर्ण करत जा. आता सगळं जे काही आहे ते तुला मनापासून करायचंय. तुला सरोज मॅडमचं मन जिंकायचंय. कला म्हणते की हो आई. आणि मग कला आता तिला काहीतरी काम आठवतं म्हणून तिथून निघून जाते. संगीता मात्र खूप खुश असते की सरोज इतक्या दिवसानंतर कलाशी नीट बोललेली असते. परंतु सरोजचं काळं मन मात्र कोणालाच माहीत नसतं. सरोज एवढी चांगलं का बोललेली असते, गोड का बोललेली असते, याचं कारणही कोणाला माहीत नसतं. सरोज अंबाबाईकडे प्रार्थना करत असते की अंबाबाई, माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम ठेव. तिला फक्त तिच्या घरामध्ये मानाचं स्थान मिळू दे. सगळ्यांचा तिच्यावर असलेला द्वेष कमी होऊ देत. तर इकडे बाबा आता घरामध्ये असतात. ते रद्दी वगैरे बांधत असतात. त्याचवेळी सोहम तिथे येतो आणि सोहम बाबांसाठी चहा घेऊन आलेला असतो. आता बाबा चहा घेतात पण सोहमला वरती बघतच नाही. आणि जेव्हा ते वरती सोहमला बघतात तेव्हा म्हणतात की सोहम तुम्ही? त्यावर सोहम म्हणतो की हो, तुमच्यासाठी गरमागरम आलं घातलेला चहा. बाबा सोहमला म्हणतात की हो सोहमराव, तुम्ही हे काय करताय? त्यावर सोहम म्हणतो की हे बघा बाबा, तुम्ही अजिबात ऑकवर्ड होऊ नका बरं. तुम्ही एक काम करा बरं, चहा घ्या आणि मला सांगा चहा कसा झालाय ते. बाबांना फार ऑकवर्ड वाटत असतं की सोहमराव माझ्यासाठी चहा घेऊन येत आहे. आणि ते सोहमला म्हणत असतात की हो सोहमराव, परंतु तुम्ही हे सगळं का करताय? सोहम म्हणतो की बाबा, तुम्ही कशाला काळजी करताय, तुम्ही फक्त चहा एन्जॉय करा ना. आता तेवढ्यात तिथे काजलही आलेली असते. मग सोहम काजलला म्हणतो की काजल, बाबांना कामावर जायचं असेल ना, आपण एक काम करूया, पटकन त्यांचा डबा बनवूयात. तर बाबा म्हणतात की हो सोहमराव, तुम्ही हे कामं का करताय पण? त्यावर सोहम म्हणतो की हो बाबा, तुम्ही कशाला बरं टेन्शन घेताय, तुमची मुलगी आहे ना, तुमची मुलगी आणि मी, आम्ही दोघंही मिळून सगळं घर सेट करू आणि तेही अगदी व्यवस्थित. सोहम आणि कला आता दोघंही किचनमध्ये निघून जातात. तर बाबा मात्र त्यावेळी चहाचा मस्त आनंद घेत असतात, कारण चहा खूप छान झालेला असतो. कला आणि सोहम आता दोघेही बाबांचा डबा भरत असतात. त्यावेळी काजल सोहमला विचारते की तू हे सगळं का करतोयस? हे बघ, तू हे सगळं का करतोय मला काही कळत नाही आणि मला काही टोकही दिसत नाही या गोष्टीचं. सोहम काजल तो की गुंडेश्वर, अगं मी इथे येऊन तुझी मदत करतोय, हे तुला आवडत नाहीये का? अगं जे गरजेचं आहे त्या गोष्टीमध्ये मी तुला मदत करतोय, बस. आता उगाचच या गोष्टीचा तू विचार करू नकोस हा. त्यावर काजल म्हणते की अरे पण सांग तर, सांग तू हे सगळं का करतोयस? परंतु सोहम म्हणतो की तुला सांगितलं ना, या गोष्टीवर तू विचार करत बसू नकोस म्हणून. चल बरं आता, असं म्हणून सोहमने आता बाबांचा डबा भरलेला असतो आणि बाबांचा डबा घेऊन आता तो हॉलमध्ये येतो. बाबांना डबा द्यायला जातो. बाबा रद्दी उचलत असतात तेव्हा सोहम बाबांच्या हातामध्ये तो डबा देतो आणि त्यांच्या हातातून तो रद्दी घेतो आणि म्हणतो की बाबा, हो तुम्ही हे सगळं काय करताय? सोहम बाबांना म्हणतो की तुम्ही आता दगदग करायची नाही. हे बघा, मी तुमच्या मिसळच्या स्टॉलवर तुम्हाला सोडवायला येतोय. त्यावर बाबा म्हणतात की सोहमराव, अहो मिसळीचा स्टॉल आमच्या घराच्या एकदम जवळ आहे, पायी पायी पण मी जाऊ शकतो, तुम्ही कशाला येता सोडवायला? सोहम बाबांना म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला सोडवायला येतोय म्हणजे येतोय. आता तुम्ही जास्त काही बोलायचं नाही आणि मला तुमची मदत करून द्यायची. बाबांना तो हेही सांगतो की आणि संध्याकाळी मी तुम्हाला घ्यायला सुद्धा येणार आहे. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा तुम्ही निघाल त्याच्या 10 मिनिटे आधी मला फक्त कॉल करा, मी लगेच तुम्हाला घ्यायला येईल. बाबा सोहमला म्हणत असतात की सोहमराव, अहो तुम्ही एवढं सगळं का करताय? तुम्ही माझ्या पोरीच्या सासरकडचे आहात आणि पोरीच्या सासरकडच्या माणसांना असं काम सांगणं मला बरोबर नाही वाटत, मला फार वेगळं वाटतंय. त्यावर सोहम म्हणतो की बाबा, हो तुम्ही असं ऑकवर्ड वगैरे होऊ नका हो, आणि या सासरच्या माहेरच्या ह्या गोष्टी सोडून द्या बरं. अहो मी तुम्हाला तुमच्या मुलासारखा आहे की नाही, चला बरं. असं म्हणून सोहम आता बाबांना तिथून घेऊन जातो. काजलला मात्र याच्याबद्दल काहीच कळत नसतं. काजल फक्त विचार करत असते की हे सगळं हा का करतोय बरं? मला तर याचं काही कळतच नाही, याचं काय चाललंय काही समजत नाही. आता मला कळलंय की सोहम हे सगळं का करतोय. मित्रांनो, काजलने सोहमला सांगितलं होतं की मी मात्र माझ्या आईवडिलांना सोडून कधीही घराबाहेर जाणार नाही, त्यामुळे मला लग्न करायचं नाहीये. कारण जर मी लग्न केलं तर माझे आई बाबा मला त्यांचे प्रॉब्लेम कधीच शेअर करणार नाही आणि इथे राहून मला त्यांचे सगळे प्रॉब्लेम दिसत आहे.
मी जर माझ्या सासरी जर गुंतले तर मला आईबाबांकडे लक्ष द्यायला टाईम मिळणार नाही आणि म्हणून मला माझ्या आईबाबांना सोडून जायचं नाही आहे आणि लग्न करायचं नाही आहे. कलाने सोहमला हे कारण सांगितलेलं असतं आणि सोहमला काहीही करून लग्न न करण्याचं हे कारण सांगितलेलं असतं. त्यामुळे सोहम काजलची ही मदत करत असतो आणि तो काजलला दाखवून देणार असतो की मी जरी तुझ्याशी लग्न केलं तरी सुद्धा मी तुझ्या आईवडिलांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. जसं तू तुझ्या आईची काळजी घेते, जशी वडिलांची काळजी घेते, त्याचप्रमाणे मी सुद्धा तुझ्या आईवडिलांना सांभाळेल आणि तुझ्या आईवडिलांकडे मी दुर्लक्ष करणार नाही आणि त्यामुळे तू माझ्याशी बिनधास्तपणे लग्न करू शकते, असं सोहमला इनडायरेक्टली काजलला सांगायचं असतं. म्हणून आता सोहम तिच्या आईवडिलांची मदत करत असतो. इकडे कलाची आता सगळी कामं वगैरे आवरून झालेले असतात, त्यामुळे ती आता डिझायनिंग करायला घेते. डिझायनिंग करायला ती बसणार असते त्यावेळी सरोजचं तिच्याकडे लक्ष जातं. सरोज मनात विचार करू लागते की आता ही डिझाईन्स बनवायला घेणार आणि अद्वैत आला की त्याच्यासमोर प्रेझेंटेशन देऊन रेडी होणार. मग काय, हिच्याकडे तर काहीच काम नसेल आणि मग दोघंही मस्त गप्पा वगैरे मारत बसतील. नाही नाही नाही, असं होता कामा नये. मी ह्या कलाखरीची डाळ आता शिजूच देणार नाही. मला काहीही करून हिचं काम पूर्ण करूच द्यायचं नाही आहे. समजा जर हिचं काम पूर्ण नाही झालं तर अद्वैत चिडणार आणि मग अद्वैत सगळा राग तिच्यावर काढणार. मग हिला अख्खी रात्र बसून काम करावं लागेल. आता मला मोठी उडी टाकावीच लागेल. मी आता अशाच तऱ्हेने हळूहळू अद्वैतला हिच्यापासून लांब करणार. एक दिवस, एक पाऊल आणि एक चाल. रोहिणी आता पायऱ्यांनी खाली उतरत असते. रोहिणी सगळं बघत असते. त्यावेळी सरोज आता कलाला आवाज देते की ए मुली, काही कामात आहेस का तू? काही काम करायला घेतलंयस का तू? त्यावर कला म्हणते की नाही नाही, मी आता डिझायनिंग करायला बसलेच होते, पण मला सांगा ना, तुमचं काही काम होतं का? बोला ना, तुमचं काही काम असेल तर. त्यावर सरोज म्हणते की मला एक गरमागरम कडक कॉफी हवी होती. आता कलाला बसायचं असतं डिझायनिंगला आणि सरोजला काय तर फक्त कॉफी बनवून द्यायची असते, म्हणून ती अंजूला हाक मारते आणि अंजू अंजू असं करून तिला बोलावते. आता कला अंजूला सांगणार असते की सरोज मॅडमसाठी तू एक कॉफी बनवून दे, परंतु त्याच आधी सरोज अंजूला म्हणते की काय ग अंजू, तू माझी खोली नाही साफ केली? अंजू म्हणते की सरोज मॅडम, अहो सकाळीच पुसली होती की मी रूम. त्यावर सरोज म्हणते की अगं, परंतु तरीसुद्धा रूममध्ये किती धूळ आहे, जा आणि पटकन साफ कर बरं सगळं. त्यावर अंजू म्हणते की ठीक आहे. मग कला अंजूला सांगते की अंजू तू एक काम कर, तू जा सरोज मॅडमची खोली साफ कर, मी तोपर्यंत पटकन कॉफी बनवते. कला आता कॉफी बनवायला जाणार असते तेव्हा सरोज तिला सांगते की ऐक, मला जरा भूकही लागली आहे, त्यामुळे मला मसाला मखाना जरा करून देशील का? त्यावर कला म्हणते की हो चालेल. कला लगेचच किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये आता ती कॉफी बनवायला घेत असते. तर त्यावेळी इकडे अद्वैतही आलेला असतो. अद्वैत आता हॉलमध्ये येऊन बसतो. ऑफिसमधून तो दमून थकून आलेला असतो. रोहिणी ही सगळी गंमत जिन्यावरनं बघत असते. तर सरोज आता अद्वैतला विचारते की काय रे अद्वैत, आज जरा लवकर आलास? अद्वैत सांगू लागतो की अकाउंट आणि डिझायनिंग टीमने आता बेसिक स्ट्रक्चर रेडी केलं आहे आणि बजेटिंगबद्दल सुद्धा आता चर्चा सुरू आहे. त्यांनी आता सगळ्यांनाच मेल पण केला आहे. कला किचनमध्ये कॉफी बनवत असताना विचार करत असते की बापरे, हा आला सुद्धा आणि अजून माझ्याकडे डिझायनिंगचं सॅम्पलसुद्धा रेडी नाही आहे. सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मेसेज तर मी बघते, परंतु आता सध्या आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे नवीन डिझाईन. आपल्याकडे आता नवीन डिझाईन असणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे बाकीच्या गोष्टी तर असतीलच, परंतु आपण काय क्वालिटीचं काम देतो ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. अद्वैत म्हणतो की हो आई, मी त्यासाठीच तर लवकर आलोय, कारण मला खरेशी डिझायनिंगबद्दलच बोलायचं आहे. सरोज मनामध्ये हसत असते आणि म्हणत असते की आणि काय, तुझ्या खरेचं काम अजून पूर्ण झालंच नाही आहे. अद्वैत म्हणतो की काय झालं आई, काही म्हटलीस का तू? त्यावर सरोज म्हणते की नाही नाही रे, काही नाही. अरे म्हटलं तू दमून आला असशील ना? अद्वैत म्हणतो की नाही नाही, काही नाही. तर कलाची मात्र तारेवरची कसरत सुरू असते. एकीकडे कॉफी, दुसरीकडे मसाला मखाना, तर तिसरीकडे आता संध्याकाळच्या जेवणाचीही तयारी करायची असते. त्यामुळे कला विचार करते की आता भातही टाकावा लागेल. काम करते, डिझायनिंग करता करता तांदूळ निवडून घेते. कला आता तांदूळ घेऊन पुन्हा डिझायनिंग करायला बसलेली असते. नंतर तिला आठवतं की तिने गॅसवर कॉफी ठेवली आहे, त्यामुळे पटकन ती कॉफी बघण्यासाठी आता ती जाते. अद्वैत हे सगळं बघत असतो आणि अद्वैत मनामध्ये विचार करत असतो की हिची एवढी काय धावपळ चालली आज. सरोज त्यावेळी अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, डिझायनिंगबद्दल तू हिच्याशी बोल, परंतु आता मात्र तू आपल्या ऑफिसमधल्या टीमसोबत टच राहणं खूप गरजेचं आहे. आपले एम्प्लॉई कुठल्या प्रकारचं काम करताय हे बघ, यावर सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे अद्वैत.
हे बघ, मला आता कामांमध्ये कुठलाही हलगर्जीपणा नको आहे. आधीच आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे कामंही जास्त आहेत आणि आपल्याला जी कामं करायची आहे ते कामांचं आणि वेळेचं नियोजन करून करायचं आहे. हे बघ, तू आता जर ही डिझाईन्स बनवते म्हणून हिच्या डिझाईन्स बघायला जर घरी येत असशील तर तुझा टाईम वेस्ट होईल आणि परत उरलेलं काम करण्यासाठी तू ऑफिसमध्ये जाणार. मला सांग, तू हे डबल कामं का करतोयस? हे बघ, आता तुला ऑफिसमध्ये राहणं खूप गरजेचं आहे अद्वैत. आणि अद्वैत, तुलाही माहिती आहे की हे डील आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. हे बघ, हे डील खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, त्यामुळे आपल्या कामांमध्ये अजिबातही हलगर्जीपणा व्हायला नको. अद्वैत म्हणतो की हो आई, तू बरोबर बोलतीयस, आपल्या कामामध्ये हलगर्जीपणा होणार नाही. तर आता अद्वैत आलेला असतो, त्यामुळे कलाने अद्वैतसाठी सुद्धा कॉफी बनवलेली असते आणि मग अद्वैतसाठी आणि सरोजसाठी ती कॉफी घेऊन येते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ऐ, मी तुला डिझाईन्स बनवायला सांगितल्या होत्या, काय झालं डिझाईनचं? कला म्हणते की काही नाही, अजून झाल्या नाही आहेत, मी करते लगेच पूर्ण. त्यावर अद्वैत चिडतो आणि तिला म्हणतो की का अजून का नाही झाल्यात? सरोज मनामध्ये विचार करत असते की चला, आत्ता खरी नाटकाला सुरुवात होणार आहे आणि आता मी मज्जा बघायला मोकळी. त्याचवेळी लॉन्ड्रीवाला तिथे येतो. आता लॉन्ड्रीवाला आल्यामुळे कला लगेचच कपडे घेण्यासाठी त्याच्याकडे जाते आणि त्या लॉन्ड्रीवाल्याला ती सांगत असते की मागच्या वेळी श्रीकांत सरांचा निळा कुर्ता आणि आबांचा व्हाईट कुर्ता आलेला नाही आहे, तेवढा फक्त नेक्स्ट टाईम आणून दे. त्यावर तो मुलगा म्हणतो की हो चालेल मॅडम, कदाचित तो दुसऱ्या गठ्ठ्यामध्ये गेला असेल त्यामुळे भेटला नसेल. कला आता लॉन्ड्रीचे कपडे घेऊन निघालेली असते आणि जाता जाता अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, अरे मी डिझाईन्स करायला घेत होते पण. तेव्हा अद्वैत म्हणतो की पण काय, ऐकून तरी घे. कला म्हणते की हे बघ, मी एवढे कपडे वगैरे ठेवून येते, मग मी तुझ्याशी बोलते. कला आता ते कपडे घेऊन जाते. अंजूला ती सांगते की अंजू, हे सगळे कपडे आता सगळ्यांच्या रूममध्ये ठेवून देशील का? अंजू म्हणते की हो चालेल. मग कलाने अंजूकडे ती बॅग सोपवलेली असते आणि मग लगेचच ती डिझाईन्स बनवायला घेते. अद्वैतला दिसत असतं की कलाची किती धावपळ सुरू आहे, कारण आल्यापासून तो कलाला बसलेलं बघतच नाही, सारखं तिचं काही ना काहीतरी चालू असतं. अद्वैत हे सगळं बघत असतो आणि सरोजला मज्जा येत असते की आता मात्र अद्वैत कलाला सोडणार नाही. डिझाईन्स अजून रेडी झाला नाही आहे म्हटल्यावर तो आता कलावर खूप ओरडणार आणि तेच बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, एवढा घाट तर मी त्यासाठीच घातलाय ना. सरोज मनोमन खूप खुश होत असते. त्याचवेळी तिथे पेपरवाला आलेला असतो. पेपरवाला बिल मागायला आलेला असतो. पेपरवाला आल्यामुळे कलाला आता पुन्हा डिझाईन करता करता उठावं लागणार असतं. कलाला कंटाळा येतो, पण आता काय करणार, उठावं तर लागणार, म्हणून कला उठायला जाते. पण अद्वैत तिला म्हणतो की थांब, तू नको उठूस, तू बस, तू कर तुझ्या डिझाईन्स पूर्ण, मी बघतो त्या पेपरवाल्याला. मग अद्वैत आता स्वतः त्या पेपरवाल्याकडे जातो, त्याचं जे काही बिल आहे ते सगळं मिटवतो. पेपरवाला जाता जाता कलाला सांगतो की कलाताई, पैसे मला मिळाले, मी जातो बरं का. त्यावर कला म्हणते की हो हो चालेल दादा. मग तो दादा आता तिथून निघून गेलेला असतो. अद्वैत आज घरी लवकर आल्यामुळे अद्वैतला या गोष्टी समजलेल्या असतात की कला किती गोष्टींकडे लक्ष देते. पेपरवाला असेल, लॉन्ड्रीवाला असेल, दूधवाला असेल, हा तो सगळ्यांकडे कलाचं लक्ष असतं. त्यांचे बिल वगैरे देणं, सगळ्यांकडून व्यवस्थित सर्व्हिस घेणं, हे सगळं कलाचंच काम आहे, हे अद्वैतला नव्याने समजलेलं असतं. अद्वैतला मात्र मनात कलाबद्दल विचार येत असतो. अद्वैत विचार करत असतो की ही अति आगाऊ ना, सगळे कामं स्वतःच करते. हिला काय वाटतं, सगळे कामं काही हिच्याकडनंच होणार आहे का? सगळे कामं हिला स्वतःहून करायची असतात. हिला सगळी कामं स्वतःच्याच हाताने करायची असतात. पण मी म्हणतो, एवढी सगळी कामांची जबाबदारी घ्यायची काही गरज आहे का? एवढे सगळे कामं एकटीने करायची काही गरज आहे का? घरात एवढे नोकर चाकर आहेत, तर यांच्याकडनं सुद्धा ही काम करून घेऊ शकते ना. पण नाही, हिला मात्र सगळे कामं स्वतःच करायचे असतात. सगळीकडे पुढे पुढे धावायचं असतं. एवढे सगळे कामं केल्यानंतर आराम करायला कुठे टाईम मिळतो? हे सगळे कामं जर तिने सगळ्यांमध्ये वाटून दिले तर तिला डिझायनिंग करायला सुद्धा टाईम मिळेल, स्वतःसाठी सुद्धा टाईम मिळेल आणि जरा आराम करायला मिळेल. पण नाही, ह्या मुलीला मात्र सगळं काही स्वतःहून अंगावर ओढवूनच घ्यायचं असतं. त्याशिवाय मी हे सगळं करते हे कसं काय बरं दाखवेल ती? अद्वैतला आता कलाची खूप काळजी वाटत असते, कारण कला बिचारी एवढं काम करत असते, एवढी तिची धावपळ सुरू असते आणि एवढं करूनही ऑफिसच्या कामामध्ये मला मदतसुद्धा करते, मला डिझायनिंग पूर्ण करण्यासाठी मदत करते. त्यामुळे अद्वैतला आता फार वाईट वाटत असतं कलाबद्दल की अजून किती काम करणार ही, अजून किती थकणार आणि खरंच किती थकली असेल ही. म्हणून कलाने जी अद्वैतसाठी कॉफी बनवून आणलेली असते, अद्वैत आता ती कॉफी उचलतो आणि कलाला देतो.
येतो. कला म्हणते की काय आहे हे अद्वैत? तर अद्वैत म्हणतो की ही कॉफी तू मला दिली होती, परंतु या कॉफीची जास्त गरज तुला आहे, त्यामुळे पहिल्यांदा ही कॉफी पी आणि मग नंतर डिझायनिंग करायला घे. कला उठते आणि म्हणते की अरे अद्वैत, जेवण बनवायचंय. परंतु अद्वैत कलाला खाली बसवतो आणि म्हणतो की नाही, आधी कॉफी पी आणि मग जे कामं करायचे ते कामं कर. कला पुन्हा उठते आणि म्हणते की अरे सरोज मॅडमसाठी मसाला मखाना बनवायचा आहे. तरी सुद्धा अद्वैत कलाला खाली बसवतो आणि म्हणतो की ते सगळं नंतर होणार, पहिल्यांदा कॉफी पी, बाकीचे सगळेजण आहेत बाकीचे कामं करायला, तू फक्त डिझायनिंगकडे लक्ष दे. आणि तसंही ती माझी आई आहे ना, तिची काळजी मी घेईल, तू डिझायनिंगकडे लक्ष दे. आणि तुला मी सांगतोय ना, तू आता डिझाईन पूर्ण कर बरं, कुठल्याही कामाकडे लक्ष द्यायची काही गरज नाही आहे. अगदी अद्वैतने आता कलाला खांद्यावर हात ठेवून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे कलालाही खूप बरं वाटतं की अद्वैत आपल्या कामाचा रिस्पेक्ट करतोय. आपण घरकाम करतोय याचा अर्थ असा नाही आहे की मी दिवसभर काही करत नाही आहे असं म्हणतोय. दिवसभर मी खूप काही कामं करते याचा अंदाज त्याला आला आहे, म्हणून त्याने माझ्यासाठी कॉफी आणून दिली. म्हणून कला अद्वैतला थँक्यू म्हणते. अद्वैत आता त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. कला मस्त तिच्या डिझाईन्स बनवत असते आणि आता तिच्या डोक्यावर कुठलंही टेन्शन नसतं. तर रोहिणी आता सरोजचे कान भरण्यासाठी तिथे आलेली असते. रोहिणी सरोजला म्हणते की बघितलं सरोज वहिनी, बघितलं तुझ्या अद्वैतचं त्या कलावर किती प्रेम आहे, बघितलंस का? तू एवढं त्या कलाला कामं सांगितले, एवढं तिला बिझी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुझ्या अद्वैतने काय केलं? तुझ्या अद्वैतने तिला कॉफी नेऊन दिली. एवढंच काय, तर तुझा अद्वैत तिला खाली बसवून सांगतोय की तू घरातले कामं करायचे नाही म्हणून, आणि बघ त्याने तिला कुठलंही घरातलं काम करायला सांगितलं नाहीये. सरोज वहिनी, या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ होतो हे मी तुला नव्याने सांगायला नकोय. या सगळ्याचा अर्थ तुला समजतच असेल की काय चाललंय हे सगळं. सरोज वहिनी, अगं आता तरी डोळे उघड. मला तरी वाटतंय की ह्या दोघांमधलं प्रेम आता जास्तच फुलायला लागलंय. सरोज वहिनी, प्लॅनिंग तर तू खूप पुढचे केलेस ग. प्लॅनिंग तुझे एक नंबर होते, सगळे प्लॅनिंग तू व्यवस्थित केले, परंतु तू आता मागे पडायला लागली आहेस आणि ही मुलगी आता तुझ्या पुढे जायला लागली आहे. बघ आता तुला काय करायचं आहे ते आणि कसं निस्तारायचं आहे ते, कारण तुझा मुलगाच तुझ्या मध्ये मध्ये येतोय आणि आडवा पाय घालतोय. तर इकडे कला आता तिच्या डिझाईन्स पूर्ण करत असते. डिझाईन्समध्ये ती अगदी एकाग्र असते. तिच्या डिझाईन्स तिला जे काही सुचत असतं त्या प्रकारे ती मांडत असते, त्याची रचना करत असते. तिचं व्यवस्थित काम चालू असतं आणि सरोजला चांगलं दिसत असतं की ती कामामध्ये मग्न आहे म्हणून. सरोजला ते कसं बघवेल? सरोज कलाला मुद्दाम म्हणते की मला जरा एक ग्लास पाणी देतेस का, असं सरोज म्हटल्यानंतर कला म्हणते की फक्त 2 मिनिट सरोज मॅडम, कारण कलाचं काहीतरी डिझाईन थोडं अपूर्ण असतं म्हणून ती ते पूर्ण करून घेते आणि 2 मिनिटात ती पाणी देणार असते. रोहिणी मात्र किचनमधून ही गोष्ट ऐकते की सरोजला पाणी हवंय, त्यामुळे रजनी लगेचच आता सरोजसाठी पाणी घेऊन येते. आबा तिथे येतात आणि म्हणतात की अरे वा, आज तर सुनबाईने कामाचा अगदी सपाटाच लावलाय म्हणायचा. आज जेवायला काय उशीर होणार आहे का? सरोज म्हणते की हो ना आबा, आज मलाही खूप भूक लागली आहे. कला म्हणते की काही काळजी करू नका, आता झालंच आहे माझं, आपण सगळेजण आता जेवायला बसूयात. रजनी म्हणते की हो मी आता तयारी करायला घेते. आबा म्हणतात की हो आता बाकीच्यांनाही बोलावून घ्या जेवायला. आबा कलाला म्हणतात की बरं कला, आमच्या विहीनबाईला सुद्धा जेवायला बोलव हां. त्यावर कला म्हणते की हो आजोबा, लगेच बोलावते. तर इकडे संगीता बाबांशी कॉलवर बोलत असते. बाबांना ती विचारते की काय हो, स्टॉलवरून निघालात का? त्यावर बाबा म्हणतात की हो निघालोय, आता निघतोय, रस्त्यानेच आहे. त्यावर संगीता म्हणते की बरं जपून जा हां. तुम्ही एक काम करा, घरी जा आणि मला निवांत कॉल करा. त्यावर बाबा बोलायचं थांबतात. संगीता म्हणते की काय हो, काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहे? त्यावर बाबा म्हणतात की संगे, मला असं वाटतंय की आपल्याला आता लवकरात लवकर कर्जाचं काय आहे ना ते बघावं लागेल. म्हणजे कसं आहे, जावई बापूंनी जरी आपल्याला मदत केली असेल तरी सुद्धा आता जावई बापूंचे कर्जाचे हप्ते आपल्याला वेळेत भरावे लागतील. म्हणजे कसं की त्यांचे पैसे देणं किंवा त्यांचं कर्ज भरणं आपलं कर्तव्यसुद्धा आहे आणि तेवढीच महत्त्वाची आपली जबाबदारीसुद्धा आहे. खरं तर त्यांनी आपल्याला मदत केली हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला आहे. संगीता म्हणते की हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय हो. मी इथं राहतीये, परंतु फार दडपणाखाली राहते मी इथे, आणि मला सुद्धा रात्रीच्या वेळी डोळ्याला डोळासुद्धा लागत नाही हो. बाबा संगीताला म्हणतात की संगे, परंतु आपल्याला असं हातपाय गाळून नाही चालायचं ग. आपल्याला आता काहीतरी पाऊल उचलावं लागेल, काहीतरी करावं लागेल. जावई बापूंचे सगळे पैसे फेडण्यासाठी आताच आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
मी काय म्हणतो, आपण बोलूयात ना या सगळ्या गोष्टीवर नंतर. वेळी संगीता बाबांना म्हणते की ऐका ना, आता कलेचा संसार कुठंतरी व्यवस्थित चालू झालाय, त्यामुळे कलेला मात्र या गोष्टीतलं काही कळता कामा नये हा. कारण तिला जर ह्या गोष्टी कळल्या तर मग ती लगेचच ते पैसे फेडायच्या मागे लागेल. मला आता त्या पोरीला उगाच त्रास द्यायचा नाही, कारण मी बघते की तिच्या मागे काही त्रास कमी नाहीये. तिला दिवसभर खूप कामं असतात, खूप दमून जाते बिचारी. काळजी करू नका, जावई बापूंचं कर्ज आपण लवकरात लवकर फेडून टाकू, कारण त्यांनाही असं वाटायला नको की आपण त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय कुठेतरी. हे बघा, तुम्ही काळजीच करू नका, आपण खूप मेहनत करू, त्यांचा एक एक पैसा आपण चुकता करून टाकू, आणि ते पण लवकरात लवकर. आता तर मी फोन ठेवते, नंतर तुमच्या सवडीमध्ये तुम्ही मला फोन करा. आता संगीताचं हे सगळं बोलणं कलाने ऐकलेलं असतं. कलाला समजलेलं असतं अद्वैतचं कर्ज फेडण्यासाठी आई आणि बाबा किती कष्ट करणार आहेत, आणि त्यांना या वयात मी कष्ट करायला सांगायचे का. कलाने सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, घरचे प्रॉब्लेम आता तिला समजलेले असतात, आणि मग ती म्हणते की आई, आता कलाला तिथे बघून संगीताला भीती वाटते की तिने सगळं ऐकलं की काय. संगीता कलाला म्हणते की काय ग, तू कधी आलीस. तेव्हा कला सांगते की अगं आई, मी आत्ताच आले, आणि जेवायला येतेस ना. संगीता म्हणते की हो हो आलेच. मग संगीता आता तिथून निघून जाते. तर कलाने सगळ्या गोष्टी खरं तर ऐकलेल्या असतात, परंतु मुद्दाम ती संगीताला असं दाखवते की मी तुझं काहीच बोलणं ऐकलं नाही. आपल्या आईबाबांची एवढी वाईट परिस्थिती आहे हे बघून कलाला वाईट वाटलेलं असतं, आणि त्यांच्यासाठी आता काहीतरी करायचं असंही तिने ठरवलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कला तिच्या खोलीमध्ये असते, अद्वैत झोपलेला असतो. कला मनामध्ये विचार करत असते की ह्या कामासाठी मला जे पैसे मिळतील ते पैसे मला माझ्या माहेरच्या लोकांसाठी वापरता येणार नाही. खरं तर चांदेकरने आम्हाला खूप मोठी मदत केली आहे, पण या सगळ्या गोष्टीतून आम्ही उगाच त्याचा फायदा घेतोय असं वाटायला नको ना. असं म्हणत कला जरा बाहेर गेलेली असते. आता कला जेव्हा बाहेर गेलेली असते तेव्हा चांदेकरांच्या घरासमोर सौरभ हा नैनाला भेटायला आलेला असतो, आणि सौरभ नैनाकडे पैसे मागत असतो. आणि नेमकं त्याच वेळी कला आता बाहेर येते, आणि कलाने सौरभला आणि नैनाला सोबत बघितलेलं असतं. त्या दोघांनाही सोबत बघून आता तिला खूप मोठा धक्का बसतो, आणि त्यावेळी नैनासुद्धा खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.